सुख रूप ज्ञानोबा माझा, ज्ञानोबा माझा, ज्ञानोबा माझा. कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतला, कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा, कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा. कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतला, चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा. साधकांचा मायबाप दरुशने हरे ताप, सर्वानुभूती सुखरूप ज्ञानोबा माझा. ज्ञानियांचा शिरोमणी पूज्य जो का पूज्य स्थाने, चिंतकाचा चिंतामणी ज्ञानोबा माझा. श्री संत ज्ञानियांचे ईश्वर असणारे ज्ञानराज, समस्त साधकांची माऊली, समस्त संतांची माऊली म्हणजे ज्ञानोबाराय. कोण आहेत ज्ञानोबाराय? परिपूर्ण परब्रह्म आहे. त्या परब्रह्माला अवतार घेण्याची इच्छा झाली. त्या परब्रह्माला या मृत्यूलोकामध्ये अवतार धारण करून तुमचा माझा उद्धार करून घेण्याची इच्छा झाली. आणि म्हणून ते परब्रह्म सगुण साकार झालं आणि त्या सगुण साकार रूपाला ज्ञानोबाराय असं म्हणतात. कशासाठी आले ज्ञानोबाराय मृत्यूलोकामध्ये? याला उत्तर आहे उद्धार करण्यासाठी. कुणाचा? तुमच्या माझ्यासारखे जे विषयी पामर जीव आहेत, गेल्या अनेक जन्मांपासून जे या 84 लक्ष योनीच्या फेऱ्यांमध्ये फिरत आहेत, अशा तुमच्या माझ्यासारख्या विषयी पामर जीवांना उचलून आपल्या कडेवरती घेऊन कानामध्ये मंत्र दान करून आपला उद्धार करण्यासाठी ज्ञानोबाराय तुमच्या माझ्यामध्ये येऊन राहिले. संत या मृत्यूलोकामध्ये कशासाठी अवतार घेतात? याला उत्तर दान केलेलं आहे की ज्या वेळेला एखादा साधक, एखादा भक्त हा सिद्ध होतो, महात्मा होतो, किंवा त्या परब्रह्म तत्वाला ज्या वेळेला तुमच्या माझ्याकडे पाहून कळवळा उत्पन्न होतो, कारुण्य हृदयामध्ये ज्या वेळेला उत्पन्न होतं, त्यावेळेला त्या कारुण्याच्या प्रभावाने ते परब्रह्म तत्व साधू होऊन, संत होऊन, सद्गुरू होऊन तुमच्या माझ्यासाठी या मृत्यूलोकामध्ये येत असतात. तसं पाहायला गेलं तर कारण भरपूर आहेत, पण या कारणांमध्ये सर्वश्रेष्ठ कारण वर्णन केलं त्याला म्हणतात कारुण्य. करुणा. ज्या वेळेला तुम्हाला मला असं दुःखामध्ये खिचपत पडलेलं असताना, या संसाराचे ताप चटके रोज सहन करत असताना ज्या वेळेला संत पाहतात, ज्या वेळेला साधू पाहतात, ज्या वेळेला सद्गुरू पाहतात, त्यावेळेला तुमच्या माझ्याकडे पाहून त्यांच्या हृदयामध्ये कारुण्य भाव उत्पन्न होतो. पहा, दया येणं वेगळी गोष्ट आणि कारुण्य उत्पन्न होणं ही वेगळी गोष्ट आहे. एखाद्या मनुष्याची दीन, दुर्बलता, हतबलता पाहून त्याची दया येते, कीव येते. परंतु कारुण्य ही अशी गोष्ट आहे महाराज, की ज्या वेळेला एखाद्याकडे आपण पाहतो, त्याचं दुःख पाहतो, त्यावेळेला
जेव्हा आपल्याला त्याच्यावरती कृपा करायची इच्छा होते किंवा त्याला एखादं सहकार्य करायची ज्या वेळेला इच्छा होते, त्यावेळेला हृदयामध्ये कारुण्य उत्पन्न झालेलं असतं. आणि ही कारुण्यता, हे कारुण्य संतांच्या हृदयामध्ये आहे, साधूच्या हृदयामध्ये आहे, सद्गुरूंच्या हृदयामध्ये आहे. एवढं प्रेम आहे महाराज साधू संतांच्या हृदयामध्ये तुमच्या माझ्याबद्दल, की ज्याची तुलना ही आईच्या वात्सल्यासोबतही होऊ शकत नाही. ज्या वेळेला एखाद्या आईला एक लेकरू आहे, आपल्या पोटच्या लेकराबद्दल एवढी वात्सल्यता, एवढं प्रेम त्या आईच्या हृदयामध्ये असतं महाराज. पण संतांच्या हृदयामध्ये किती प्रेम आहे. त्यावेळेला असं सांगितलं जातं की एक आई नाही तर अशा कोट्यावधी आयांच्या हृदयाला एकत्र केल्यानंतर एका साधूचं हृदय तयार होत असतं. मग विचार करा, किती प्रेम असेल, किती वात्सल्य असेल, किती करुणा असेल. साधू साधू उगाच झाले का? संत संत उगाच झाले का? सद्गुरू सद्गुरू उगाच झाले का महाराज? ज्या वेळेला हृदयामध्ये कारुण्य भाव उत्पन्न झाला, त्यावेळेला साधू साधू होत असतो. त्यावेळेला संत संत होत असतात आणि त्यावेळेला सद्गुरू सद्गुरू होत असतात. कारुण्यता. आणि या कारुण्याने परिपूर्ण भरलेले आहेत ज्ञानोबाराय. ज्या वेळेला हे जे कारुण्य आहे महाराज, ज्या वेळेला हे कारुण्य एका ठिकाणावरती ग्रथित केल्या गेलं, घन स्वरूपामध्ये ज्या वेळेला हे कारुण्य निर्माण झालं, त्यावेळेला त्या कारुण्याने एक आकार घेतला आणि तो आकार म्हणजे ज्ञानोबाराय आहेत. परिपूर्ण कारुण्याची मूर्ती आहेत ज्ञानोबाराय. त्यांच्या नेत्रांमध्ये पाहावं, काय जाणवतं? वात्सल्यता. त्यांच्या मंदस्मित ओठांकडे पाहावं, काय जाणवतं? कृपा. त्यांच्या हृदयाकडे पाहावं, काय जाणवतं? प्रेम. हा दर्शनाचा लाभ आहे. आपण काल दर्शनाचं महात्म्य जरासं श्रवण केलं. काही साधू यांच्या केवळ दर्शनाने सुद्धा आपल्याला लक्षात येतं की यांचं अंतःकरण कसं आहे. प्रत्येक वेळेला रूपावरती भाळून जाऊ नये. ज्ञानोबारायांकडे पाहावं महाराज, बालमूर्ती आहे. किती वर्षाचे आहेत ज्ञानोबाराय? केवळ 22 वर्षाचे. पण पाहायला गेलं तर असं वाटतं साक्षात आपली आईच आपल्या जवळ बसलेली आहे. हे कशामुळे वाटतं? संतांना हा अनुभव कशामुळे आला? साधकांना हा अनुभव कशामुळे आलेला आहे महाराज? याला कारण जे कारुण्य अंतःकरणामध्ये प्रगट आहे, ते कारुण्य हे त्यांच्या नेत्राच्या माध्यमातून अखंड बाहेर पडत आहे. त्यांच्या मंदस्मित ओष्ठांच्या माध्यमातून अखंड बाहेर पडत आहे. आणि नाही जरी लक्षात आलं ना, तरी ज्ञानोबारायांनी जो आविष्कार केलेला आहे, जी ज्ञानाची ईश्वरी म्हणून जिची गणना केली जाते, अशी ज्ञानेश्वरी म्हणजे साक्षात करुणाच आहे महाराज. जर का करुणाच उत्पन्न झाली नसती तर ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरी लिहिली असती का? नाही जरी ज्ञानोबारायांकडे पाहून आपल्याला त्यांची कारुण्यता लक्षात आली, ज्ञानेश्वरीकडे पाहावं. तिच्या पहिल्या अक्षरापासून शेवटच्या अक्षरापर्यंत परिपूर्ण ज्ञान, परिपूर्ण प्रेम, परिपूर्ण भक्ती, परिपूर्ण वात्सल्यता आणि परिपूर्ण कृपाच आहे. दुसरं काहीच नाही ज्ञानेश्वरीत. पाहणाऱ्याला जरी अक्षर दिसत असली,
पण अखंड जर का त्याचं वाचन केलं, अखंड जर का ज्ञानेश्वरीचा व्यासंग केला महाराज, तर तीच ज्ञानेश्वरी कालांतराने ज्ञानोबारायांसारखी बोलायला लागते. ते अक्षर बोलायला लागतात, नव्हे नव्हे ज्ञानोबाराय बोलायला लागतात. 700 वर्षांपूर्वी ज्ञानोबाराय बोलले असतील, त्यावेळेला तुम्ही मी ऐकायला नसू कदाचित. आणि जर का ऐकायला असलो असतो महाराज, तर आज इथं येऊन बसलो असतो का? त्यांच्या मुखामधून निघणारा एक शब्द ओम नमोजी आद्या, एवढं जरी तुमच्या माझ्या कानावरती गेलं असतं महाराज, त्या क्षणाला आपला उद्धार झाला असता. पण आज इथं तुम्ही मी आहोत, याचा अर्थ ज्ञानोबारायांचा कदाचित संग तुम्हाला मला घडला नसेल. मग ज्ञानोबारायांना जर का ऐकायचं असेल तर काय करावं? ज्ञानेश्वरी वाचावी. ज्ञानेश्वरीला वाचता 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 एक क्षण असा येतो की आपण शांत बसून जातो आणि ज्ञानोबाराय बोलायला लागतात आणि आपण केवळ ऐकत राहतो महाराज. हे सामर्थ्य आहे. ही अधिकारी पुरुषाची किमया आहे, वात्सल्य आहे, कारुण्य आहे. आणि म्हणून आज तुमच्या माझ्या हातामध्ये ज्ञानेश्वरी आहे. ज्ञानेश्वरीकडे पाहावं तर परिपूर्ण चमत्कार आहे. आणि अशी ज्ञानाची ईश्वरी असणारी, ज्याची निर्मिती, जिची निर्मिती ज्यांनी केली ते कोण? ज्ञानाचे ईश्वर ज्ञानेश्वर. आणि अशा ज्ञानोबारायांना इच्छा झाली, अशा गोपालकृष्णांना इच्छा झाली, अशा घनीभूत झालेल्या कारुण्याला इच्छा झाली की मला या मृत्यूलोकामध्ये अवतार घ्यायचा आहे. मग मी कुणाच्या उदरी अवतार घेऊ? मी कुणाच्या घरामध्ये अवतार घेऊ? मी कोणत्या क्षेत्रामध्ये अवतार घेऊ? मी कोणत्या घरामध्ये अवतार घेऊ? माझी माता कोण असतील? माझे पिता कोण असतील? हा विचार. आणि पहा, लक्षात घ्या, साधू संत भगवंत यांना ज्या वेळेला अवतार घ्यायची इच्छा होते, त्यावेळेला ते असं कुणाच्याही उदरी जन्माला येत नाही. किंवा आपण असं म्हणू की त्या माता पित्यांमध्ये तेवढं सामर्थ्य नाही की परब्रह्म स्वरूपाला आपल्या उदरामध्ये साठवून ठेवावं. त्या परब्रह्म स्वरूपाला जर का आपल्या गर्भामध्ये धारण करून ठेवण्याचं सामर्थ्य जर का प्राप्त करून घ्यायचं असेल, तर याच्यासाठी तप करावं लागतं, याच्यासाठी सेवा करावी लागते, याच्यासाठी नाम जप करावा लागतो, याच्यासाठी सद्गुरूंची सेवा करावी लागते, अनुग्रह प्राप्त करून घ्यावा लागतो. त्यावेळेला त्या परब्रह्माची माता होण्याचा अधिकार तुम्हाला मला प्राप्त होईल. त्या भगवंताचे पिता होण्याचा अधिकार तुम्हाला मला प्राप्त होत असतो. देवकी माता आणि वसुदेवजी महाराज यांच्या उदरी गोपालकृष्ण प्रगट झाले. हे आपण सगळ्यांनी श्रवण केलेलं आहे. पण गत जन्मामध्ये या दोघांनी सुद्धा किती तप केलं. एवढं तप केलं महाराज, एवढं तप केलं की तप करून करून त्या दोघांची काया कृश होऊन गेली. एवढं तप केलं कशासाठी? मला त्या भगवंताची माता व्हायचं आहे, मला त्या भगवंतांची पिता व्हायचं आहे, केवळ ह्या हेतून. इथं उद्धाराची गोष्ट नाही, इथं उद्धाराची इच्छाही नाही, आकांक्षाही नाही. फक्त एक शुद्ध भाव आहे की मला माता व्हायचंच आहे, तर मी त्या भगवंताची माता होईल. मला पिता व्हायचंच आहे, तर मी त्या गोपालकृष्णांचा पिता होईल. मला जर का कुणाची बहीण व्हायचं आहे, तर मी गोपालकृष्णांचीच बहीण होईल, मी त्या परब्रह्माचीच बहीण होईल. हा भाव आहे. आणि ज्या वेळेला ते परब्रह्म स्वरूप भगवंत विचार करतात, तो महात्मा विचार करतो की मला आता या मृत्यू लोकामध्ये अवतार घ्यायचा आहे, मी कुणाच्या उदरी जन्माला येऊ?
त्यावेळेला एक कुळ पाहिलं आपेगाव क्षेत्रामध्ये. त्या कुळाचे, त्या वंशाचे मूळ पुरुष आहेत हरिहर पंत. हरिहर पंत, हरिहर पंतांच्या अगोदर पासून या वंशामध्ये पंढरीची वारी सुरू झालेली आहे. विठ्ठलाचं, भगवंतांची साधना आरंभ झालेली आहे. किंवा म्हणायला जावं किंवा असं म्हणावं की हरिहर पंत हे या वंशाचे मूळ पुरुष असल्याचा परिणाम की यांच्यावरती भगवंत कृपावंत झाले आणि त्याच्या परिणाम स्वरूपाने यांच्या कुळामध्ये जन्माला येण्याचा अधिकार भगवंतांनी मिळवला किंवा तो अधिकार हरिहर पंतांना दान केला. हरिहर पंत त्यांचे सुपुत्र आहेत रामचंद्र. रामचंद्रांचे सुपुत्र गोपाळ पंत. गोपाळ पंतांचे सुपुत्र त्र्यंबक पंत. त्र्यंबक पंतांचे सुपुत्र गोविंद पंत. हे गोविंद पंत आणि त्यांच्या सौभाग्यवती ह्या पैठणच्या आहेत. पैठणच्या कृष्णाजी पंत देवकुळेच्या बहीण नीराबाई. गोविंद पंत आणि नीराबाईंचा विवाह संपन्न झाला. यथायोग्य समयाला या दोघांच्या उदरी वैराग्य जन्माला आलं, अर्थात विठ्ठल पंतांचा जन्म झालेला आहे. आणि अशा विठ्ठल पंतांचा विवाह ज्या वेळेला सिद्धोपंतांची कन्या रुक्मिणी माता हिच्यासोबत संपन्न होतो, त्यावेळेला या विठ्ठल पंतांच्या घरी ते परब्रह्म ही 4 भावंड अवताराला येतात. तप कुणी आरंभ केलं होतं? तप हरिहर पंतांनी आरंभ केलेलं होतं. तप रामचंद्र पंतांनी केलेलं होतं. तप गोपाळ पंतांनी केलं होतं. त्र्यंबक पंतांनी, गोविंद पंतांनी आणि विठ्ठल पंतांनी तप केलं. गेल्या 7 पिढ्यांपासून जी वारी अखंड चालू आहे, गेल्या 7 पिढ्यांपासून जे तप अखंड चालू आहे, गेल्या 7 दिवसांपासून जी साधना अखंड चालू आहे, त्या साधनेला फलीभूत करण्यासाठी, त्या साधनेला फलदान करण्यासाठी विठ्ठल पंतांच्या घरी भगवंत आले. भगवंत जर का विठ्ठल पंतांच्या घरी आले तर एकट्या विठ्ठल पंतांचाच उद्धार झाला का महाराज? विठ्ठल पंतांचे इथून मागच्या साऱ्या पिढ्या आणि विठ्ठल पंतापासून इथून पुढे असणारे जे काही वंशज असतील, चुलत वंशज असतील, नातलग असतील, त्या साऱ्यांचा उद्धार झालेला आहे. आणि ज्या वेळेला असे विठ्ठल पंत की नामदेव राय म्हणतात की गोविंद पंतांच्या घरी परिपूर्ण वैराग्य प्रगट झालेला आहे. वैराग्य मूर्ती आहेत विठ्ठल पंत. प्रखर वैराग्य, उदासीन वृत्ती जन्म झालेला आहे. पाहता पाहता 8 वर्षाचे झाले, व्रतबंध संस्कार संपन्न केला आणि वेदाध्ययन करण्यासाठी गुरुगृही निघून गेले. यथायोग्य समयाला ज्या वेळेला वेदाध्ययन संपन्न झालेलं आहे, सकल शास्त्रांचं ज्ञान संपन्न झालेलं आहे, उपनिषद पुराण सारे काही अभ्यासून झालेले आहेत. आणि एक दिवस विठ्ठलपंत आपल्या घरी येऊन पोहोचले आपेगावला. वैराग्य जन्माला आलेलं होतं, तर घरामध्ये मन रमेल कसं? आणि एक दिवस विठ्ठलपंत म्हणतात, आई बाबा मला तीर्थयात्रा करण्याची इच्छा आहे, मला तीर्थयात्रेला जाण्यासाठी तुम्ही परवानगी द्या म्हटले. आई वडिलांनी परवानगी दिली. गुरुगृहावरून जे आलेले विठ्ठलपंत घरामध्ये क्षणभरही न थांबता लगेच तीर्थयात्रेला निघून गेले. तीर्थयात्रा करता करता अनेकानेक भगवंतांच्या रूपांची दर्शनं घेतली, तीर्थांची दर्शनं घेतली, क्षेत्रावरती निवास केला, साधना केली
आणि तीर्थयात्रा करता करता एक दिवस विठ्ठलपंत आळंदीमध्ये येऊन पोहोचले. आळंदीमध्ये येण्याच्या अगोदर ज्या वेळेला विठ्ठलपंत हे त्र्यंबकेश्वराच्या दर्शनासाठी नाशिकला गेले होते, त्र्यंबकेश्वराचं दर्शन संपन्न झालेलं आहे. त्र्यंबकेश्वराजवळ साधना आरंभ करून दिलेली आहे, अनुष्ठान आरंभ करून दिलेलं आहे आणि त्या अनुष्ठानाच्या परिणाम स्वरूपाने त्र्यंबकेश्वर भगवंत विठ्ठलपंतांवरती प्रसन्न झाले. आणि कदाचित त्याच वेळेला त्या महादेवाने, त्या सदाशिवाने निर्धार केला असेल की मला याच विठ्ठलपंतांच्या घरी जन्माला यायचं. भगवंत काय पाहतात? भगवंत तप पाहतात, भगवंत निष्ठा पाहतात, भगवंत साधना पाहतात. याच्याही पुढे जाऊन भगवंत एक मुख्य गोष्ट पाहतात, ज्याला भाव असं म्हणतात, ज्याला प्रेम असं म्हणतात, ज्याला भक्ती असं म्हणतात. घे तू गोडी पाहे जोडी भावाची, पाहे जोडी भावाची, पाहे जोडी भावाची. अंतरीची घेतो गोडी पाहे जोडी भावाची, पाहे जोडी भावाची, पाहे जोडी भावाची. देव सोयरा सोयरा, 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 देव सोयरा दिनाचा, देव सोयरा दिनाचा, देव सोयरा दिनांचा. देव सोयरा सोयरा, देव सोयरा दिनांचा, देव सोयरा दिनाचा, देव सोयरा दिनाचा. विठ्ठलपंत त्र्यंबकेश्वर भगवंतांच्या समोर बसलेले आहेत. पहा, लक्षात घ्या, विठ्ठलपंतांनी घर सोडलं याला कारण वैराग्य आहे. असं जरी आपण म्हणत असलो तरी सुद्धा वैराग्याचे अनेक प्रकार पडतात. एक वैराग्य ज्याला स्मशान वैराग्य असं म्हणतात, एक वैराग्य ज्याला मर्कट वैराग्य असं म्हणतात, आणि एक वैराग्य जे शुद्ध वैराग्य आहे. या वैराग्याची प्राप्ती तुम्हाला मला सुद्धा होत असते. आपल्याला सुद्धा कधी कधी असं वाटत नाही का महाराज की आता बास झालं, खूप झालं, आता सगळं काही सोडून द्यावं आणि कुठेतरी लांब निघून जावं, असं वाटत नाही का आपल्याला? ज्या ज्या वेळेला संसाराचा ताप उत्पन्न होतो, ज्या ज्या वेळेला इच्छित असलेली व्यक्ती, वस्तू, पदार्थ प्राप्त होत नाही, त्या त्या वेळेला तुमचा माझा जीव सुद्धा कंटाळून जातो की नाही? मग अशा वेळेला मनामध्ये भावना येते की आता हे सगळं काही सोडून कुठेतरी लांब निघून जावं. हे सुद्धा वैराग्यच आहे. 10 मिनिटं असं वाटतं आणि अचानक आपल्या लेकराला पाहिलं, अचानक आपल्या शेतीला पाहिलं, शेतामध्ये उगवलेल्या धान्याला पाहिलं की पुन्हा असं वाटतं कशाला जायचं सोडून, बरं आहे इथंच आहे, कसं का होईना हे डोळ्याला दिसतं तरी. मग वासना निर्माण होते, ममता उत्पन्न होते हृदयामध्ये, आणि जे वैराग्य उत्पन्न झालेलं असतं ते वैराग्य पुन्हा शांत होऊन जातं. अशा वैराग्याला मर्कट वैराग्य असं म्हणतात. मर्कट म्हणजे माकड. माकड किती चंचल आहे महाराज. आता या ठिकाणावरती दुसऱ्या क्षणाला दुसऱ्या ठिकाणावरती जाऊन बसतं. ही जी चंचलता त्या माकडामध्ये आहे, त्याच चंचलतेने परिपूर्ण असतं ते वैराग्य, त्याला मर्कट वैराग्य असं म्हणतात. एक वैराग्य स्मशान वैराग्य. आपला एखादा नातलग आहे, एखादा जीवलग आहे, ज्या वेळेला तो मरण पावतो त्यावेळेला सारे जण स्मशानामध्ये जाऊन पोहोचतात. समोर आपला नातलग जळतो आहे आणि इकडं आपण त्याला पाहतो आहोत, पण पाहत असताना त्यावेळेला आपल्या हृदयामध्ये सुद्धा काय भावना उत्पन्न होते? कशाला एवढी मरमर करायची,
कशाला एवढे काबाड कष्ट करायचे? जर का सरते शेवटी आपल्याला जर इथंच येऊन जळायचं आहे तर कशाला एवढे उपद्व्याप? त्या स्मशानामधली अवस्था पाहिली, त्या माणसाला जळताना पाहिलं की मनामध्ये जे वैराग्य उत्पन्न होतं त्या वैराग्याला स्मशान वैराग्य असं म्हणतात. मग हा संसार मिथ्या वाटायला लागतो. आपण जे काही करत आहोत त्याचा कंटाळा यायला लागतो. असं वाटतं हे सारं काही विनाकारण आहे. पण हे कुठपर्यंत? जोपर्यंत स्मशानात आहे तोपर्यंतच. स्मशानाच्या बाहेर पाऊल पाडलं की पुन्हा आपला प्रपंच, पुन्हा आपले पतिराज, धर्मपत्नी, लेकरं बाळ पुन्हा आठवायला लागतात. पण हे असं वैराग्य काही कामाचं नाही. एक वैराग्य जे विठ्ठलपंतांनी धारण केलेलं आहे ते वैराग्य म्हणजे शुद्ध वैराग्य. विठ्ठलपंत घर सोडून आले. विठ्ठलपंतांना संसाराचा कंटाळा आला होता का? विठ्ठलपंतांना संसारामधून ताप उत्पन्न होत होता का? ताप वाटत होता का? नाही महाराज. सारं वैभव विठ्ठलपंतांना प्राप्त आहे. आपेगाव मध्ये प्रतिष्ठित घराणं आहे विठ्ठलपंतांचं. सारी संपत्ती आहे, धन मान पद प्रतिष्ठा सारं काही प्राप्त आहे. पण तरी सुद्धा घरामध्ये मन रमत नाही. याचा अर्थ जे वैराग्य प्राप्त झालेलं आहे ते वैराग्य शुद्ध वैराग्य आहे. आणि ज्या वेळेला ते वैराग्य तुमच्या माझ्या अंतःकरणामध्ये उत्पन्न होईल त्यावेळेला आपला ओढा, आपली भक्ती ही भगवंतांच्या प्रति दृढ होत जाते, घट्ट होत जाते. विठ्ठलपंतांनी सारं काही सोडलं आणि तीर्थयात्रा आरंभ केली. प्रेमामुळे, भावामुळे, वैराग्यामुळे. आणि ज्या वेळेला विठ्ठलपंत भगवंतांच्या समोर बसलेले आहे त्यावेळेला करुणा उत्पन्न झाली सदाशिवाच्या हृदयामध्ये. आणि मनोमन निश्चय केला की मला या विठ्ठलपंताच्या घरी जन्माला यायचं आहे. याची जाणीव विठ्ठलपंतांना नाही. तीर्थयात्रा करत करत विठ्ठलपंत आळंदीमध्ये येऊन पोहोचले. आळंदीमध्ये आल्यावर इंद्रायणीमध्ये जसंच स्नानासाठी आपलं पाऊल इंद्रायणीमध्ये टाकलं महाराज, त्याच क्षणाला या भविष्याच्या गर्भामध्ये कितीतरी चमत्कार उदित झाले असतील. कितीतरी चमत्कार, कितीतरी अशा घटना असतील की त्या घटनांना या ठिकाणावरती या क्षणाला मुद्रित केलं गेलं. विठ्ठलपंतांनी इंद्रायणीमध्ये स्नान केलं, सिद्धेश्वराच्या मंदिरामध्ये येऊन पोहोचले, दर्शन घेतलं आणि सिद्धेश्वरासमोर ध्यान आरंभ करून दिलेलं आहे, अनुष्ठान आरंभ करून दिलेलं आहे. दिवसापाठीमागून दिवस निघून गेले आणि एक दिवस सहज सिद्धोपंत दर्शनासाठी मंदिरामध्ये आलेले असताना अचानक सिद्धोपंतांनी पाहिलं की अतिशय तेजपुंज युवक, सुदृढ देहयष्टी आहे, आतापर्यंत केलेल्या साधनेचं तेज मुखमंडलावरती धारण केलेलं आहे, मंदस्मित आहे, पंकज नेत्र आहेत, कुरुळे कुरुळे केस मस्तकावरती ललाटावरती शोभायमान होत आहेत. हे ज्यावेळेला सिद्धोपंतांनी पाहिलं त्यांचा तप, त्यांची साधना लक्षात आली आणि मनोमन अशी इच्छा झाली की मला माझी रुक्मिणी या युवकाला दान करायची आहे. पण आता म्हणावं कसं? म्हणून जरासं धाडस केलं आणि सिद्धोपंत विठ्ठलपंतांना म्हणतात, महाराज आपण एक दिवस आमच्या घरी आदरातिथ्य स्वीकारण्यासाठी या. विठ्ठलपंतांनी सिद्धोपंतांच्या आदेशाला मान दिला, विनंतीला मान दिला आणि एक दिवस विठ्ठलपंत आपली साधना संपन्न करून सिद्धोपंतांच्या घरी येऊन पोहोचले. सुंदर अशा प्रकारचा वाडा आहे सिद्धोपंतांचा, प्रतिष्ठित घराणं आहे, नोकर आहेत, चाकर आहेत, सारं वैभव आहे, साऱ्या सुखसुविधा आहेत. विठ्ठलपंतांनी घरामध्ये प्रवेश केला, आसनावरती विराजमान झाले, फलाहार झाला, माध्यान्ह समयाचं भोजन संपन्न झालं आणि सिद्धोपंत म्हणतात, महाराज
आमची अशी इच्छा आहे की तुम्ही काही दिवस याच ठिकाणावरती निवास करावा, तुम्ही काही दिवस याच ठिकाणावरती थांबा म्हटलं. विठ्ठलपंतांनी हरकत दर्शवली. म्हटले काही हरकत नाही, मी तयार आहे. सिद्धोपंतांना असं वाटायचं की माझी रुक्मिणी या विठ्ठलपंतांच्या दर्शनामध्ये यावी, त्यांच्या पाहण्यामध्ये यावी. म्हणून रुक्मिणीला सांगितलं की महाराजांची सेवा आता तुला आरंभ करून द्यायची आहे. रुक्मिणी आईसाहेबांनी महाराजांची सेवा आरंभ केली. महाराजांसाठी स्वयंपाक तयार करणे, त्यांची साधनेची तयारी करणे, पूजेची तयारी करणे, सेवा आरंभ झालेली आहे रुक्मिणी मातेची. पण विठ्ठलपंतांनी कधीच रुक्मिणी मातेला पाहिलं सुद्धा नाही. एकाच घरामध्ये राहत होते, पण कधीच त्यांच्या दृष्टीसमोर रुक्मिणी आली नाही, माता आल्या नाहीत. एवढी निष्ठा भगवंतांच्या नामामध्ये एवढे तल्लीन झालेले आहेत विठ्ठलपंत. आणि एक दिवस रात्रीच्या समयाला सिद्धोपंतांच्या स्वप्नामध्ये साक्षात पांडुरंग परमात्मे आले आणि सिद्धोपंतांना आदेश केला. म्हटले, सिद्धोपंता, तुला तुझी रुक्मिणी या युवकाला दान करायची आहे. हे जसंच लक्षात आलं, हे जसंच ऐकलं, एवढा आनंद विठ्ठलपंतांना व्हायला लागला. मला जी इच्छा होती, माझी जी कामना होती, तीच कामना, तीच इच्छा भगवंतांची सुद्धा आहे. कौल प्राप्त झाला. आणि दुसऱ्या दिवशी पहाट समयाला ज्यावेळेला विठ्ठलपंत ध्यान संपन्न करून घरामध्ये आले, त्यावेळेला सिद्धोपंतांनी घडलेला स्वप्न दृष्टांत वर्णन करून सांगितलं. विठ्ठलपंतांनी ते श्रवण केलं आणि विठ्ठलपंत म्हणतात, महाराज, ज्या भगवंताने तुमच्या स्वप्नामध्ये येऊन तुम्हाला हा आदेश केलेला आहे, तो भगवंत ज्या वेळेला माझ्या स्वप्नामध्ये येऊन मला तसा आदेश करेल, त्याच वेळेला मी तुमच्या रुक्मिणीसोबत विवाह करेल. सिद्धोपंतांना पुन्हा काळजी वाटायला लागली. दिवसापाठीमागून दिवस निघून गेले आणि एक दिवस विठ्ठलपंतांच्या स्वप्नामध्ये भगवंत येऊन पोहोचले. आणि भगवंत म्हणतात, विठ्ठला, सिद्धोपंतांची कन्या रुक्मिणी, हिच्यासोबत तुला विवाह करायचा आहे. हिच्या उदरी भगवंत जन्माला येणार आहेत, मी अंश रूपाने जन्माला येणार आहे. याच्यासाठी तुला रुक्मिणीचा अंगीकार करावा लागेल. दुसऱ्या दिवशी पहाट समयाला विठ्ठलपंतांनी जसा स्वप्न दृष्टांत झाला, अगदी सहजपणे सिद्धोपंतांना वर्णन करून सांगितलं आणि म्हटले, मी विवाहासाठी तयार आहे, कारण भगवंतांचा तसा आदेश आहे. आता मात्र सिद्धोपंतांनी दोघांच्याही विवाहाची तयारी आरंभ करून दिलेली आहे. ज्येष्ठाचा महिना चालू होता आणि ज्येष्ठाची अंतिम तिथी होती. आणि शास्त्र असं सांगतं, ज्येष्ठ कन्येचा आणि ज्येष्ठ पुत्राचा जर का विवाह करायचा असेल, ज्येष्ठ वधू असेल आणि वरही जर ज्येष्ठ असेल, तर या दोघांचा विवाह हा ज्येष्ठ महिन्यामध्येच झाला पाहिजे. ज्येष्ठ महिन्याची अंतिम तिथी समीप आलेली होती आणि एवढा वेळही नव्हता की आपेगावपर्यंत निरोप द्यावा. म्हणून सिद्धोपंतांनी विठ्ठलपंतांचा आणि रुक्मिणी मातेचा आळंदीमध्येच विवाह संपन्न करून दिला. सिद्धोपंत आनंदामध्ये आहेत, रुक्मिणी आईसाहेब आनंदामध्ये आहेत, पण या विवाहाचा यत्किंचितही परिणाम विठ्ठलपंतांवरती झालेला नाही. आनंदामध्ये सारा परिवार, विठ्ठलपंत, सिद्धोपंत, रुक्मिणी आईसाहेब आळंदीमध्येच राहत आहेत. आणि एक दिवस विठ्ठलपंत म्हणतात, मला तीर्थयात्रेला जायचं आहे. सिद्धोपंत म्हटले, काही हरकत नाही, तुम्ही तीर्थयात्रेला जाण्यासाठी तयारी करा म्हटले, पण तीर्थयात्रेला तुम्ही जायच्या आधी आपण सारा परिवार पंढरपूरला जाऊ. आधी पांडुरंग रायाचं दर्शन घेऊ आणि मग तिथून पुढे तुम्ही तुमची तीर्थयात्रा आरंभ करून द्या. सारा परिवार पंढरपुरामध्ये येऊन पोहोचला. सिद्धोपंतांनी आपली कन्या आणि आपला जावई यांना विठ्ठलाच्या चरणी अर्पित करून दिलं. सिद्धोपंत आणि रुक्मिणी माता पुन्हा आळंदीला येऊन पोहोचल्या आणि विठ्ठलपंत तीर्थयात्रेला निघून गेले. तीर्थयात्रा पश्चिम भागामध्ये आरंभ केलेली आहे. द्वारकेचा कृष्ण
तिथून यात्रा आरंभ केली. दक्षिणेमध्ये असलेल्या अनेकानेक तीर्थक्षेत्रांवरती स्नान झालं, साधना झाली, अनुष्ठान झालं आणि पुन्हा एक दिवस विठ्ठलपंत आळंदीमध्ये येऊन पोहोचले. आता मात्र विठ्ठलपंतांना आपल्या आई वडिलांची भेट घेण्याची इच्छा व्हायला लागली आणि विठ्ठलपंत म्हणतात की आता मला आपेगावला जायचं आहे. सिद्धोपंतांना आनंद झाला, आता आपली कन्या सासरी जाणार आहे. आणि एक दिवस सिद्धोपंत सज्ज झाले, रुक्मिणी माता सज्ज झालेल्या आहेत, विठ्ठलपंत सज्ज झालेले आहेत आणि सारे जण येऊन पोहोचले आपेगावमध्ये. गुरुगृहावरून आलेला जो 12 वर्षाचा 12 वर्षाचा विठ्ठल होता, त्या विठ्ठलाचं अंतिम दर्शन आई वडिलांनी घेतलेलं होतं. त्यानंतर गेल्या कित्येक वर्षानंतर आज विठ्ठलाला त्याचे आई वडील पाहत आहेत. एकटा विठ्ठल नाही तर सपत्नीक आलेला आहे, याचा आनंद झाला. सिद्धोपंतांना आलेलं पाहिलं, पाहुणचार झाला, आदरातिथ्य झालं आणि सिद्धोपंतांनी रुक्मिणी आईसाहेबांना त्याच ठिकाणावरती थांबून घेतलं आणि सिद्धोपंत पुन्हा आळंदीला निघाले. इकडे आपेगाव मध्ये विठ्ठलपंत राहत आहेत, रुक्मिणी आईसाहेब राहत आहेत, आई वडील राहत आहेत. पण आता मात्र विठ्ठलपंतांच्या हृदयामध्ये जे वैराग्य होतं, जे ज्ञानयुक्त वैराग्य होतं, त्या वैराग्याचा जोर आता वाढायला लागला. आणि ही गोष्ट रुक्मिणी मातेच्या लक्षात आली, रुक्मिणी आईसाहेबांच्या लक्षात आली की यांना संसार करायचा नाही, यांना प्रपंच करायचा नाही. यांचं मन कधीच संसारामध्ये रमू शकत नाही. ही गोष्ट ज्या वेळेला रुक्मिणी मातेला कळाली, एक दिवस आपल्या वडिलांना पत्र लिहिलं, निरोप धाडला. म्हटले, बाबा, माझ्या पतिराजांचं मन संसारामध्ये रमत नाही आणि माझी अशी खात्री आहे की कधीच यांचं मन संसारामध्ये रमणार नाही. तुम्ही या ठिकाणावरती या आणि मला घेऊन जा म्हटले. जसंच पत्र मिळालं महाराज, दुसऱ्याच दिवशी सिद्धोपंत आपेगावला येऊन पोहोचले आहेत. रुक्मिणी आईसाहेबांची ती अवस्था पाहिली, दीनवाणी अवस्था पाहिली आणि सिद्धोपंतांनी विठ्ठलपंत आणि रुक्मिणी आईसाहेबांना पुन्हा आळंदीला घेऊन आले आणि सांगितलं, आजपासून तुम्ही दोघांनी इथंच राहायचं, याच वाड्यामध्ये राहायचं आहे. विठ्ठलपंत कोणत्याच गोष्टीमध्ये हस्तक्षेप करत नव्हते. तुम्ही जसं सांगताल तसंच. सिद्धोपंतांनी सांगितलं आळंदीला राहायचं, विठ्ठलपंत आळंदीमध्ये येऊन राहिले. कारण मला संसार करायचा आहे, मला प्रपंच करायचा आहे, याच्यामध्ये यत्किंचितही लक्ष त्यांचं नाही. विठ्ठलपंतांचं केवळ एकमेव ध्येय, तो भगवंत मला आपलासा करून घ्यायचा आहे, त्या भगवंताची कृपा मला संपादन करून घ्यायची आहे आणि याच्यासाठी मला जे जे करावं लागल ते ते करण्यासाठी मी तयार आहे. हा भाव विठ्ठलपंतांचा. अंतःकरणामध्ये वैराग्य दृढ होतं, प्रबल झालेलं होतं आणि एक दिवस राहवलं नाही. विठ्ठलपंत रुक्मिणी आईसाहेबांना म्हणतात, रुक्मिणी, मला संन्यास घ्यायचा आहे. जसेच हे शब्द ऐकले महाराज, रुक्मिणी आईसाहेब धरणीवरती कोसळल्या. एवढे चांगले पतिराज मला प्राप्त झालेले आहेत, ज्यांच्याकडे पाहावं तर कशाचीही कमी नाही. स्वभाव अति निर्मल, वागणं अधि मृदू, एवढं सारं काही वैभव मला प्राप्त झालेलं असताना सुद्धा आता यांना इच्छा आहे संन्यास घेण्याची. मी यांच्याशिवाय कशी राहू? ममता जागी झाली, कारण प्रेम झालेलं होतं. आणि रुक्मिणी आईसाहेब टाळायला लागल्या. रुक्मिणी आईसाहेबांनी आतापर्यंत होकार दिलेला नाही आणि रुक्मिणी आईसाहेब होकार देणारच नव्हत्या. ही गोष्ट ज्यावेळेला विठ्ठलपंतांच्या लक्षात आली आणि एक दिवस गमती गमतीमध्ये युक्ती प्रयुक्तीने विठ्ठलपंतांनी रुक्मिणी आईसाहेबांकडून संन्यास घेण्याची परवानगी मागून घेतली. पडत्या फळाची आज्ञा. आणि विठ्ठलपंतांनी त्याच क्षणाला घर सोडलं आणि विठ्ठलपंत आळंदीमधून जे निघाले, जाऊन पोहोचले काशी क्षेत्रामध्ये. काशी क्षेत्रामध्ये रामानंदाचार्य म्हणून महाराज होते. त्यांची संन्यास दीक्षा घेतली
आणि संन्यास घेतल्यानंतर विठ्ठलपंतांचं नाव झालं चैतन्य. ज्या वेळेला संन्यास घेणार होते त्यावेळेला गुरु महाराज म्हणायला लागले, विठ्ठलपंता, तुला आई वडील आहेत का? तुला धर्मपत्नी आहे का? तुझा परिवार आहे का म्हटले. त्यावेळेला विठ्ठलपंत असत्य बोलले. म्हटले, या जगामध्ये माझं कुणीही नाही. पण गुरु महाराजांचा या गोष्टीवरती विश्वास बसत नव्हता. पण विठ्ठलपंतांकडे पाहावं, त्यांचं वैराग्य पाहावं, त्यांची साधना पाहावी, तर त्यावेळेला प्रसन्न झालेले होते रामानंदाचार्य. गुरु महाराज प्रसन्न झालेले होते. आणि त्याच वेळेला अनायासे भगवंतांची इच्छा समजून गुरु महाराजांनी विठ्ठलपंतांना संन्यास दीक्षा दिली. दीक्षे उपरांत त्यांचं नाव चैतन्य असं ठेवण्यात आलं. इकडे विठ्ठलपंत तर आता आळंदीमधून निघून गेलेले आहेत आणि पाहता पाहता साऱ्या आळंदीमध्ये ही वार्ता पसरली महाराज की विठ्ठलपंतांनी आता संन्यास घेतलेला आहे, घर सोडून दिलेलं आहे आणि आता ते संन्यासी झालेले आहेत. आणि ज्या वेळेला ही गोष्ट रुक्मिणी आईसाहेबांच्या लक्षात आली त्यावेळेला रुक्मिणी आईसाहेब विचार करतात. विवेकयुक्त विचार आहे पहा रुक्मिणी आईसाहेबांचा या ठिकाणावरती. रुक्मिणी आईसाहेब विचार करतात की माझ्या पतिराजांचा ओढा हा विवाहाच्या अगोदरपासूनच भगवंतांच्या प्रती अधिक आहे. त्यांनी स्वतःला जे हवं होतं, स्वतःचं कल्याण ज्याच्यामध्ये आहे तो मार्ग तर त्यांनी स्वीकारला आणि स्वतःच्या मुक्तीचा मार्ग त्यांनी प्रशस्त केलेला आहे. मी त्यांची धर्मपत्नी आहे. ज्या मार्गावरती माझे पतिराज गेले त्याच मार्गावरती मला सुद्धा जायचं आहे अशी इच्छा. आणि रुक्मिणी आईसाहेबांनी सुद्धा तप आरंभ केलं. रोज सकाळी सकाळी ब्रह्ममुहूर्तावरती रुक्मिणी आईसाहेब उठायच्या, इंद्रायणीमध्ये स्नान करायच्या आणि ब्रह्ममुहूर्तापासून माध्यान्ह समयापर्यंत रुक्मिणी आईसाहेब अखंड अश्वत्थाला प्रदक्षिणा मारायच्या, अश्वत्थ वृक्षाला प्रदक्षिणा मारायच्या आणि मुखामध्ये अखंड नामजप चालू आहे. 1 वर्ष झालं, 2 वर्ष झाले, 3 वर्ष झाले, पाहता पाहता 12 वर्ष संपन्न झाले. एक तप पूर्ण झालं. रुक्मिणी आईसाहेबांची काया कृश झालेली आहे. जरी कृश झालेली असली तरी कायेवरती तेज आहे साधनेचं, तेज आहे तपाचं. जेवढे तेजाने परिपूर्ण विठ्ठलपंत आहे आता तेवढ्याच तेजाने परिपूर्ण रुक्मिणी माता सुद्धा झालेल्या आहेत. आणि एक दिवस त्याच आळंदी क्षेत्रामध्ये सिद्धेश्वराच्या मंदिरामध्ये विठ्ठलपंतांचे गुरु महाराज तीर्थयात्रा करता करता येऊन पोहोचले. कुणीतरी महात्मे आलेले आहेत, साधू आलेले आहेत हे रुक्मिणी आईसाहेबांनी पाहिलं आणि आपण त्यांचं दर्शन घ्यावं या इच्छेने रुक्मिणी आईसाहेब गुरु महाराजांजवळ येऊन पोहोचल्या. नमस्कार करण्यासाठी जसंच खाली वाकल्या रुक्मिणी आईसाहेबांच्या बांगड्यांचा आवाज झाला आणि गुरु महाराजांच्या मुखांमधून आशीर्वाद बाहेर पडला, पुत्रवती भव. जसंच हा आशीर्वाद बाहेर पडला रुक्मिणी आईसाहेब हसल्या. गुरु महाराज म्हणतात, काय झालं तुम्हाला हसायला? तुमचा माझ्या वचनावरती विश्वास नाही का? त्यावेळेला रुक्मिणी आईसाहेबांनी हात जोडले आणि अति नम्र भावाने रुक्मिणी आईसाहेब म्हणतात, महाराज, माझा साधूंच्या वचनावरती पूर्ण विश्वास आहे, पण तुम्ही जो मला आशीर्वाद दिलेला आहे ना, मला वाटत नाही तो आशीर्वाद तुमचा पूर्ण होईल, सफल होईल. म्हटले, काय झालं? म्हटले, मी जरी पतिव्रता आहे, सौभाग्यवती आहे, तरी सुद्धा माझे पतिराज माझ्या जवळ नाहीत. माझ्या पतिराजांनी संन्यास घेतलेला आहे आणि ते घर सोडून निघून गेलेले आहे. म्हटले, तुझ्या पतिराजांचं नाव काय? विठ्ठलपंत. त्यावेळेला अचानक लक्षात आलं की 12 वर्षापूर्वी माझ्या मठामध्ये सुद्धा विठ्ठलपंत नावाचा एक युवक आलेला होता. पण पुन्हा असं वाटलं नाव 2 असू शकतील. मग विचारलं, तुझ्या पतिराजांची एखादी खूण सांग. त्यावेळेला रुक्मिणी आईसाहेबांनी सांगितलं, माझ्या पतिराजांच्या खांद्यावरती तुळशीचं पान आहे. म्हटले, काही हरकत नाही.
तिथून निघाले गुरु महाराज. तीर्थयात्रा अर्धवट सोडली आणि पुन्हा काशीमध्ये येऊन पोहोचले. चैतन्याला आपल्या समोर बोलावून घेतलं. म्हटले, चैतन्या, तुझ्या अंगावरचं उपर्ण काढ. अंगावरचं उपर्ण काढलं. लक्षात आलं की याच्या सुद्धा खांद्यावरती तुळशीचं पान आहे. आणि आता मात्र गुरु महाराज म्हणतात, चैतन्या, खरं सांग, तू कोण आहेस? तू कुठून आलेला आहेस? आणि तुला खरंच धर्मपत्नी नाही का म्हटले. आता मात्र विठ्ठलपंतांना सारं काही खरं सांगावं लागलं. म्हटले, गुरु महाराज, क्षमा करा. मला धर्मपत्नी आहे, मला आई वडील आहेत, परंतु माझं मन या प्रपंचामध्ये, या संसारामध्ये रमत नाही. मला प्रपंच करायचा नाही म्हटले. मला संन्यास वृत्ती धारण करून त्या भगवंताची भक्ती करायची आहे, म्हणून मी संन्यास घेतला. त्यावेळेला गुरु महाराज म्हणतात, विठ्ठलपंता, काही काही वेळेला ईश्वरी योजना असतात आणि त्या ईश्वरी योजनेमध्ये आपण हस्तक्षेप करू नये. झाली तुझ्याकडून चूक, याला चूक म्हणता येणार नाही. ही सुद्धा ईश्वराची काहीतरी योजना असेल. मी तुझ्यावरती क्रोधाविष्ट झालेलो नाही म्हटले चैतन्य, पण माझा असा आदेश आहे की आता तुला संन्यास वृत्तीचा त्याग करून, संन्यास आश्रमाचा त्याग करून तुला गृहस्थ आश्रमामध्ये पुन्हा प्रवेश करायचा आहे. आणि रुक्मिणी आईसाहेबांसोबत तुला आनंदाने तुझा प्रपंच करायचा आहे, गृहस्थाश्रम करायचा आहे. गुरु महाराजांची आज्ञा. आणि विठ्ठलपंत पुन्हा आळंदीमध्ये येऊन पोहोचले. 12 वर्ष निघून गेलेले आहेत. इकडे रुक्मिणी आईसाहेबांचं तप तसंच चालू आहे. आणि एक दिवस संध्या समयाला ज्यावेळेला रुक्मिणी आईसाहेब तुलसी मातेजवळ दिवा लावण्यासाठी ज्यावेळेला दिवा हातामध्ये घेतलेला आहे आणि अंगणामध्ये येऊन पोहोचल्या, त्या दिव्याच्या प्रकाशामध्ये रुक्मिणी आईसाहेबांना एक आकृती दिसायला लागली. जसाच तो दिवा घेऊन रुक्मिणी आईसाहेब जवळ जवळ जायला लागल्या, लक्षात आलं की माझे पतिराज विठ्ठलपंत आलेले आहेत. कित्येक वर्षांपासून रुक्मिणी आईसाहेबांनी त्यांना पाहिलेलं नव्हतं. विठ्ठलपंतांना पाहिलं आणि नेत्रांमधून अश्रू वाहायला लागले. विठ्ठलपंतांनी क्षमा मागितली. म्हटले, रुक्मिणी, मी असा संन्यास घ्यायला नको होता, परंतु जे झालं ते भगवंतांची इच्छा समजून आपण सारं काही सोडून देऊ. मी तुझ्यासोबत राहायला तयार आहे. रुक्मिणी आईसाहेबांना आनंद झाला आणि विठ्ठलपंत रुक्मिणी आईसाहेबांसोबत सिद्धोपंतांसोबत त्यांच्या घरामध्ये राहायला लागले. पण पहा, ज्या वेळेला शास्त्राचा जर का विचार केला तर ज्या वेळेला संन्यास आश्रम घेतलेला असतो, ज्या साधकाने संन्यास आश्रमामध्ये प्रवेश केलेला असतो, त्याला पुन्हा गृहस्थ आश्रमामध्ये प्रवेश करता येत नाही. आणि असं जर का त्यानं केलं तर त्याच्याकडून पाप घडलेलं असतं, महापाप घडलेलं असतं. परंतु एक झाला शास्त्र विचार आणि एक आहे आध्यात्मिक विचार. हे शास्त्र विठ्ठलपंतांना माहित नव्हतं का? माहित होतं ना. वेदशास्त्र संपन्न आहेत विठ्ठलपंत, हे सूत्र विठ्ठलपंतांना माहित होतं. पण तरी सुद्धा गुरूंची आज्ञा, गुरूंच्या आज्ञेचं पालन करण्यासाठी या सिद्धांताला मोडीत काढलं आणि विठ्ठलपंतांनी पुन्हा गृहस्थ आश्रमाचा स्वीकार केला. पहा, जो धार्मिक असतो त्याला धर्माची आज्ञा तो मान्य करतो, शास्त्राची आज्ञा तो मान्य करतो. पण जो भक्त आहे, जो साधक आहे, त्याच्यासाठी गुरु आज्ञा ही प्रमाण असते. धार्मिकाकडून जर का धर्माची आज्ञा मोडल्या गेली तर त्याच्याकडून पाप होतं. पण साधकाकडून, सतशिष्याकडून जर का सद्गुरूंची आज्ञा मोडल्या गेली तर महापाप होत असतं. आणि ज्या वेळेला असं शास्त्राचं पालन करणारा साधक ज्या वेळेला अध्यात्म मार्गामध्ये येतो त्यावेळेला जराशी गडबड होऊन जाते. जशी तशी आध्यात्मिक मार्गाचं परिपूर्णतेने पालन करणारा साधक ज्या वेळेला शास्त्राज्ञाचं पालन करण्यासाठी जातो
त्यावेळेला त्याच्याकडून सुद्धा गडबड होते. कारण 2 सूत्र 2 सिद्धांत याचा मेळ बसू शकत नाही. शास्त्र आज्ञेचं पालन करावं, धर्माज्ञेचं पालन करावं, पण त्याच्याही पेक्षा सर्वश्रेष्ठ असते गुरु आज्ञा, सद्गुरूंची आज्ञा. आणि सर्वतोपरी त्या आज्ञेचं पालन तुमच्या माझ्याकडून झालं पाहिजे. आणि त्याच आज्ञेचं पालन आज विठ्ठलपंतांनी केलेलं आहे. पण त्या कालामध्ये जे शास्त्र संपन्न होते, जे पंडित होते, जे कर्मकांडी होते, जे धर्माची आज्ञा मान्य करणारे होते, जे शास्त्राज्ञा मान्य करणारे होते, यांना मात्र ही गोष्ट पटली नाही. कारण माहित होतं की शास्त्रामध्ये ही परवानगी दिलेलीच नाही आणि विठ्ठलपंतांनी ही गोष्ट केलेली आहे. याचा अर्थ विठ्ठलपंतांकडून आज महापाप घडलेला आहे. आणि साऱ्या पंडितांनी, पंडित वर्गाने विठ्ठलपंतांना आणि त्यांच्या साऱ्या परिवाराला वाळीमध्ये टाकून दिलं, वाळीत टाकलं. आज सिद्धोपंतांच्या घरामध्ये एकही पंडित जाण्यासाठी तयार नाही, एकही शास्त्री जाण्यासाठी तयार नाही. सिद्धोपंतांच्या संपूर्ण घराला वाईट टाकलेलं आहे. आणि हे ज्या वेळेला विठ्ठलपंतांना कळालं, असं वाटायला लागलं की माझ्या चुकीमुळे माझ्या परिवाराला हा त्रास होऊ नये. आणि एक दिवस विठ्ठलपंतांनी आणि रुक्मिणी आईसाहेबांनी सिद्धोपंतांचं घर सोडलं आणि आपेगावला जाऊन पोहोचले. आपेगावला ज्या वेळेला आले महाराज, त्यावेळेला सुद्धा तोच प्रकार घडला. परंतु साऱ्या समाजाने जरी वाळीमध्ये टाकलेला आहे, सारा समाज जरी विठ्ठलपंतांचा आणि रुक्मिणी आईसाहेबांचा द्वेष करतो आहे, पण त्याच समाजाला धारण करणारा किंवा त्या समाजाचा जो आधार आहे असा परमात्मा यानं एक दिवस विचार केला की मला या विठ्ठलपंतांच्या घरी प्रगट व्हायचं आहे. त्र्यंबकेश्वरांची कृपा झाली होती विठ्ठलपंतांकडे, विठ्ठलपंतांवरती कृपा झालेली होती. आणि एक दिवस यथायोग्य समयाला रुक्मिणी आईसाहेबांच्या उदरी सदाशिवाचा जो अवतार प्रगट झाला, त्या अवताराला नाव प्राप्त झालं निवृत्ती. सदाशिवाने अवतार घेतलेला आहे. गोंडस लेकरू आज रुक्मिणी आईसाहेबांच्या उदरामध्ये मांडीवरती आहे महाराज. आनंद प्राप्त झालेला आहे रुक्मिणी आईसाहेबांना. पण विठ्ठलपंत यांच्या मुखावरती यत्किंचितही आनंद नाही आणि दुःख सुद्धा नाही. का? कारण जी गोष्ट मी करतो आहे ती मी आज्ञेचं पालन म्हणून करतो आहे. ज्या गोष्टीमध्ये मला रस नाही, जी गोष्ट मला करण्याची इच्छा नाही, परंतु गुरूंची आज्ञा, ईश्वरी योजना, केवळ हे सूत्र लक्षामध्ये घेऊन विठ्ठलपंत आज तुम्हाला मला संसार कर्म करताना दिसत आहेत. पण विठ्ठलपंतांचं मन कशामध्येच नाही. आणि त्याच्याच परिणाम स्वरूपाने ते परब्रह्म तत्व या मृत्यू लोकांमध्ये यांच्या उदरी, यांच्या घरामध्ये अवतार घेण्यासाठी सज्ज झालेला आहे. निवृत्तीनाथांचा जन्म झाला. 2 वर्षानंतर ज्ञानोबारायांचा जन्म झाला. दिवस होता कृष्णाष्टमीचा. ज्ञानोबाराय जन्माला आलेले आहेत. 2 वर्षानंतर एक बालक जन्माला आला, ज्याचं नाव सोपान असं ठेवण्यात आलं. पुन्हा 2 वर्षाच्या कालावधीनंतर आदिशक्ती, आदि माया रुक्मिणी आईसाहेबांच्या उदरी प्रगट झाली आणि तिचं नाव मुक्ताबाई असं ठेवण्यात आलं. आज रुक्मिणी आईसाहेबांना हे 4 परब्रह्म तत्व त्यांच्या अंगणामध्ये खेळत आहेत. कशामुळे? रुक्मिणी आईसाहेबांनी, विठ्ठलपंतांनी गेली 12 वर्ष जे तप केलं, त्या तपाच्या परिणाम स्वरूपाने ते परब्रह्म तत्व आज रुक्मिणी आईसाहेबांच्या आणि विठ्ठलपंतांच्या अंगणामध्ये खेळताना दिसत आहे, बागडताना दिसत आहे. हे तपाचं सामर्थ्य आहे, हे अनुग्रहाच्या कृपेचं सामर्थ्य आहे. पहा, लक्षात घ्या, आपण
भक्तीनं भावानं काय नाही करू शकत. ज्या भक्तिभावानं जर का परमात्मा आपलासा होतो महाराज, त्या भक्तीपेक्षा, त्या प्रेमापेक्षा या मृत्यू लोकामध्ये अन्य काही श्रेष्ठ असेल का? विठ्ठलपंतांनी जीवनभर देवावरती प्रेम केलं. रुक्मिणी आईसाहेबांनी जीवनभर तप केलेलं आहे. आणि ज्या वेळेला ते तप, ती साधना, तो भक्ती, तो भाव ज्या वेळेला एकत्र येतो महाराज, त्यावेळेला भगवंत सगुण साकार होत असतात. हा सिद्धांत आहे भक्तिशास्त्राचा. म्हणून नुसतीच साधना करू नये, नुसतंच तप सुद्धा करू नये, तर एका बाजूला तपही करावं आणि दुसऱ्या बाजूला देवाची भक्ती सुद्धा करावी. याचा अर्थ देवावरती प्रेम करावं. ज्या वेळेला तप आणि प्रेम एकत्र येईल त्यावेळेला भगवंत सगुण साकार होत असतात. हे सूत्र आहे, हे रहस्य आहे अध्यात्मशास्त्राचं. आणि आज पाहतात तर काय, विठ्ठलपंत पाहतात आहेत, माझ्या अंगणामध्ये सदाशिव खेळतो आहे, माझ्या अंगणामध्ये गोपालकृष्ण खेळत आहेत, माझ्या अंगणामध्ये सृष्टीची उत्पत्ती करणारा ब्रह्मदेव खेळतो आहे. आणि या समस्त ब्रह्मांडाला ज्या शक्तीचा आधार आहे ती आदिशक्ती, आदि माया, जगदंबा माझ्या रुक्मिणीचं बोट धरून चालते आहे महाराज. किती अलौकिकता, किती मोठा चमत्कार आहे हा. आनंद होतो आहे रुक्मिणी आईसाहेबांना. एका बाजूला विठ्ठलपंतांची साधना चालूच आहे, पण ज्या वेळेला समाजाकडे पाहतात त्यावेळेला समाजाने वाळीत टाकलेला आहे. ज्या वेळेला ही चारही लेकरं महाराज आळंदीमध्ये जायची, मुळात आळंदीमध्ये त्यांना प्रवेशच नव्हता. ज्या वेळेला आळंदीमधून काढून दिलेला आहे, सिद्ध बेटावरती ही चारही लेकरं आणि विठ्ठलपंत, रुक्मिणी आईसाहेब एका कुटियेमध्ये राहत आहेत. सिद्ध बेटावरती भिक्षांना तर मागावं लागेल, कारण उदरभरण करायचं आहे. मग भिक्षांना मागण्यासाठी कुठं जायचं? आळंदीशिवाय पर्याय नव्हता. आणि एक दिवस विठ्ठलपंत ज्या वेळेला आळंदीमध्ये गेले महाराज, नको नको अशा शब्दांमध्ये विठ्ठलपंतांना दूषण लावण्यात आले, त्रास देण्यात आला. खिन्न झाले विठ्ठलपंत. इकडं पाहता पाहता निवृत्तीनाथ 8 वर्षाचे झालेले आहेत. प्रयत्न केला की माझ्या निवृत्तीचा व्रतबंध संस्कार पूर्ण व्हावं, याच्यासाठी प्रयत्न करून झाले, पण ते काही शक्यच झालं नाही. मग तो विचार टाळला. पण ज्या वेळेला ज्ञानोबाराय 8 वर्षाचे झाले, आता मात्र विठ्ठलपंतांना असं वाटायला लागलं की नाही जरी समाजाने मला आणि रुक्मिणीला स्वीकारलं काही हरकत नाही, पण आमच्या पश्चात आमच्या या 4 लेकरांना तरी समाजाने स्वीकारावं. मग काय करावं याच्यासाठी? धाडस एकजूट केलं आणि एक दिवस विठ्ठलपंत आणि रुक्मिणी आईसाहेब आळंदीमध्ये धर्मपंडितांसमोर सभेमध्ये जाऊन पोहोचला. हात जोडून साऱ्यांना विनंती केली. म्हटले, पंडितांनो, चूक मला मान्य आहे. शास्त्राच्या दृष्टिकोनातून जर का पाहिलं तर माझ्याकडून महापाप घडलेलं आहे, पण तितक्याच सत्यार्थाने मी सांगतो की मी जे काही केलं ती माझ्या गुरूंची आज्ञा होती. माझ्या गुरूंच्या म्हणण्यानुसार मी प्रायश्चित्त सुद्धा घेतलेलं आहे, पण तरी सुद्धा ते प्रायश्चित्त जर का तुम्हाला मान्य नसेल तर आज सभा जे प्रायश्चित्त सांगेल ते प्रायश्चित्त मी आणि रुक्मिणी करण्यासाठी तयार आहे. पण त्याच्या बदल्यात आमच्या 4ही लेकरांचा स्वीकार समाजाने करावा एवढी एक इच्छा आहे. ज्या वेळेला त्या शास्त्र पंडितांनी सारे ग्रंथ उघडून पाहिले, शास्त्र चाळून पाहिले, त्यावेळेला एकमुखाने सांगितलं, म्हटले याच्यासाठी प्रायश्चित्त ते कोणतंच नाही. पण जरी तुम्हाला प्रायश्चित्त घ्यायची इच्छा आहे ना, तर शास्त्र एका ठिकाणावरती सांगतं की देहांत प्रायश्चित्त हे सगळ्या प्रकारच्या महापापावरती एकमेव प्रायश्चित्त आहे. तुम्हाला जर का असं वाटत असेल की तुमच्या 4ही लेकरांना समाजाने स्वीकारावं, तर याच्यासाठी तुम्हा दोघांना देहांत प्रायश्चित्त घ्यावं लागेल, तुम्हाला तुमचा देहत्याग करावा लागेल.
ज्या वेळेला हे ऐकलं महाराज, विठ्ठलपंत रुक्मिणी आईसाहेब खिन्न होऊन गेल्या, दुःखित झाल्या. सिद्ध बेटावरती येऊन पोहोचलेल्या आहेत. विठ्ठलपंतांनी मनोमन विचार केला की मला माझ्या 4ही लेकरांच्या भविष्यासाठी देहांत प्रायश्चित्त घ्यावंच लागेल. कुटियेमध्ये येऊन पोहोचलेले आहेत. 4ही भावंड खेळत आहेत. पण रुक्मिणी आईसाहेबांनी विचार केला, म्हटले मला असं वाटतं की आपण देहांत प्रायश्चित्त घेण्याच्या अगोदर आपण एकदा त्र्यंबकेश्वराची आराधना करू. आपण त्र्यंबकेश्वराला जाऊ, त्याची प्रदक्षिणा करू, त्या ठिकाणावरती काही काल आपण दोघं जण अनुष्ठान करू म्हटले आणि त्यानंतर जे काही होईल ती हरी इच्छा समजून स्वीकार करू. रुक्मिणी आईसाहेबांचा विचार पटला. विठ्ठलपंत, रुक्मिणी आईसाहेब आणि 4ही लेकर प्रवास करता करता त्र्यंबकेश्वराला येऊन पोहोचले आणि त्र्यंबकेश्वराची 6व्या प्रदक्षिणा अर्थात उजवी प्रदक्षिणा आरंभ करून दिलेली आहे. सकाळी सकाळी प्रभात समयाला ब्रह्ममुहूर्तावरती कुशावर्तामध्ये स्नान करावं, तिथून निघावं, ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा आरंभ करावी. प्रदक्षिणा आरंभ झाली की त्याच अरण्यामध्ये एखादी जागा स्वच्छ करून 3 दगड मांडून रुक्मिणी आईसाहेबांनी जरासा स्वयंपाक रांधावा आणि रात्रीच्या समयाला या पूर्ण परिवाराने ते अन्न सेवन करावं आणि भगवंतांचा नाम गात गात विश्रांती घ्यावी. अनेक दिवस निघून गेले, महिन्या पाठीमागून महिने निघून गेले. प्रदक्षिणा चालूच आहे आणि एक दिवस असं झालं, रुक्मिणी आईसाहेबांनी मुक्ताबाईला आपल्या कडेवरती घेतलेलं आहे. मस्तकावरती ते गाठोडं आहे सामानाचं. विठ्ठलपंतांनी सोपान देवांना आपल्या खांद्यावरती बसवलेलं आहे. एका हाताला निवृत्तीनाथ आहेत आणि एका हाताला ज्ञानोबारायांना घट्ट पकडलेलं आहे. प्रदक्षिणा चालू आहे आणि एवढ्या वेळामध्ये अचानक साऱ्या परिवाराच्या कानावरती वाघाची डरकाळी येऊन पोहोचली. जशीच वाघाची डरकाळी ऐकली महाराज, सारे जण घाबरले. रुक्मिणी आईसाहेबांनी मुक्ताबाईला घट्ट पकडलं आणि रुक्मिणी आईसाहेब धावायला लागल्या. विठ्ठलपंतांनी दोघांना सुद्धा घट्ट पकडलेलं आहे, सोपान देवांना पकडलेलं आहे आणि विठ्ठलपंत धावत आहेत. पण एवढ्या घाई गडबडीमध्ये अचानक विठ्ठलपंतांकडून निवृत्तीनाथांचा हात सुटला. निवृत्तीनाथ मागेच राहिले आणि सारा परिवार पुढे निघून गेला. वाघाची डरकाळी ऐकून निवृत्तीनाथ सुद्धा घाबरलेले आहेत, धावत आहेत, जिथं वाट दिसेल तिथं धावत आहेत आणि धावता 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 अचानक निवृत्तीनाथांची पावलं एका गुहेसमोर जाऊन थांबली. गुहेमध्ये पाहतात तर अंधार आहे, पाठीमागे पाहतात तर वाघाची डरकाळी ऐकू येते आहे. ज्या ठिकाणावरती जीवाला धोका कमी असतो त्या ठिकाणावरती जीव धाव घेतो. या न्यायानुसार निवृत्तीनाथांनी गुहेमध्ये प्रवेश केला. अंधार आहे, गुहेमध्ये प्रवेश केला. एक एक पाऊल पुढे टाकत 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 अचानक निवृत्तीनाथांच्या कानावरती मंत्राचा आवाज यायला लागला आणि ज्या वेळेला त्या आवाजाच्या दिशेनं निवृत्तीनाथांची पावलं पडायला लागली, अचानक निवृत्तीनाथांच्या समोर लख्ख प्रकाश पडला. त्या प्रकाशामध्ये निवृत्तीनाथ पाहत आहेत की एक कुणीतरी योगी, एक कुणीतरी महात्मा पद्मासनामध्ये विराजमान झालेला आहे. तेजपुंज काया आहे आणि हा जो प्रकाश पडलेला आहे हा त्याच्या कायेमधून निघतो आहे, देहामधून निघतो आहे. हे निवृत्तीनाथांनी पाहिलं. निवृत्तीनाथ समोर उभे आहेत. संत म्हणतात निवृत्तीनाथांसमोर जे बसलेले होते ना, ते निवृत्तीनाथांचे सद्गुरू गहिनीनाथ आहेत. गहिनीनाथांनी आपले नेत्र उघडले आणि म्हणतात, बेटा निवृत्ती, अरे आतापर्यंत तुझ्यासाठीच मी माझी समाधी थांबून ठेवलेली आहे. किती उशीर केलास म्हटले बाळा येण्यासाठी. ज्यावेळेला निवृत्तीनाथांच्या लक्षात आलं, पहा सद्गुरु हे जे तत्व आहे
निवृत्तीनाथांना गहिनीनाथांनी सांगितलंच नाही की मी तुझे सद्गुरू आहे, मी तुझा गुरु आहे. मग निवृत्तीनाथांना कसं कळालं की समोर बसलेला हा जो महात्मा आहे हा माझे सद्गुरू आहेत? हे कसं कळालं? पहा, तुमच्या माझ्या शरीराला धारण करणारं जे चैतन्य आहे, जे आत्मतत्व आहे, त्या आत्मतत्वाला या साऱ्या जाणीवा असतात. जे आत्मतत्व सद्गुरूंच्या हृदयामध्ये स्थित आहे ते आत्मतत्व आणि तुमच्या माझ्या हृदयामध्ये असलेलं आत्मतत्व हे भिन्न नाहीच, ते एक आहे. ते परस्परात प्रेमाने बांधलेलं आहे. आणि म्हणून ज्या वेळेला दोन प्रेमास्पद एकमेकांच्या समोर येतात त्यावेळेला याची साक्ष कोण देतं? सगळ्यात आधी याची साक्ष हृदय देतं. आणि त्या हृदयाने ज्या वेळेला साक्ष दिली त्यावेळेला जो परिणाम होतो तो नेत्राच्या वाटे बाहेर पडत असतो. त्याला अश्रुपात असं म्हणतात. निवृत्तीनाथांच्या आत्मतत्वाला, निवृत्तीनाथांना लक्षात आलं की हे जे समोर बसलेले आहेत हे माझे सद्गुरू आहेत. याची जाणीव झाल्याबरोबर निवृत्तीनाथांनी गहिनीनाथांसमोर लोटांगण घातलं, शरणागती स्वीकारली. गहिनीनाथांनी निवृत्तीनाथांना घट्ट आलिंगन दिलेलं आहे. म्हटले, निवृत्ती, अरे तुझ्यासाठीच मी आतापर्यंत इथं बसलो होतो. तुझ्यासाठी मी माझं समाधी घेण्याचं कार्य अजून तसंच थांबवलं होतं. कारण जोपर्यंत तू मला भेटणार नाही तोपर्यंत ईश्वराने जी योजना केलेली आहे त्या योजनेला आरंभ होणार नाही म्हटले. निवृत्तीनाथांना आपल्या मांडीवरती सद्गुरूंनी बसून घेतलं, अनुग्रहाचं दान केलं आणि आज निवृत्तीनाथ शैव संप्रदायाचे झाले. अनुग्रह प्राप्त झाला. अनेक दिवस सद्गुरूंजवळ सेवा केली, साधना केली, सद्गुरूंची कृपा प्राप्त करून घेतली आणि एक दिवस निवृत्तीनाथ गुहेच्या बाहेर पडले. इकडे आई वडिलांनी आशा सोडूनच दिली होती की आता निवृत्ती पुन्हा आम्हाला भेटेल. पण जरी काहीही झालं तरी ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा मात्र थांबवायची नाही. आणि तशीच प्रदक्षिणा आरंभ होती, चालूच होती. आणि एक दिवस अचानक ज्ञानोबारायांनी पाहिलं की निवृत्तीनाथ समोरून येत आहे, माझा दादा समोरून येत आहे. हे पाहिलं आणि धावत धावत जाऊन ज्ञानोबारायांनी निवृत्तीनाथांना घट्ट आलिंगन दिलं. आता निवृत्तीनाथांचा वेश पूर्ण बदलून गेलेला आहे. नाथ संप्रदायाचे झालेले आहेत निवृत्तीनाथ आणि तोच वेश परिधान केलेला आहे. आणि ज्ञानोबाराय म्हणतात, दादा, अरे तू असे काय कपडे घातलेले आहेस? तू असं दिसायला इतका विचित्र कस काय झाला आहेस म्हटले. त्यावेळेला निवृत्तीनाथांनी विठ्ठलपंतांना सारी घटना समजावून सांगितली, वर्णन करून सांगितली. विठ्ठलपंतांच्या लक्षात आलं की भगवंतांनी जो स्वप्न दृष्टांत दिला होता की तुझ्या उदरी हे 4 ब्रह्म परब्रह्म अवताराला येणार आहेत याची साक्ष पटली. निवृत्तीनाथांवरती कृपा झालेली आहे आणि निवृत्ती आता नाथ झालेले आहेत. प्रदक्षिणा आरंभ झाली, प्रदक्षिणा संपन्न झाली आणि पुन्हा एक दिवस सारे जण येऊन पोहोचले सिद्ध बेटावरती. आणि आता मात्र विठ्ठलपंतांनी दृढ निश्चय करून ठेवलेला आहे की आता देहांत प्रायश्चित्त घ्यावं लागेल. कारण लेकरांच्या भविष्याचा विचार होता. आणि एक दिवस रुक्मिणी आईसाहेबांनी रात्रीच्या समयाला गोडाधोडाचा स्वयंपाक केला, प्रसाद तयार केला. निवृत्तीनाथ आईजवळ येऊन पोहोचले आणि निवृत्तीनाथ म्हणतात, आई, अगं आज एवढा गोडाचा स्वयंपाक कशासाठी करत आहेस? आज काही विशेष आहे का? आज काय आहे म्हटले. त्यावेळेला आई म्हणायला लागली, बेटा, अरे आज आहे ना मला अशी इच्छा झाली की आज तुम्हा 4ही लेकरांना मला माझ्या हाताने गोड प्रसाद खाऊ घालायचा आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून जे शिदान्न प्राप्त होईल त्याच्यावरती आपण आपला उदरनिर्वाह करत आहोत. पण आज भगवंतांच्या कृपेने जरासं गोड आपल्या घरामध्ये येऊन पडलेलं आहे. मला आज माझ्या हाताने तुम्हा 4ही भावंडांना प्रसाद खाऊ घालायचा आहे.
आईसाहेब निवृत्तीनाथांसमोर जराशी निरोपाची भाषा करत होत्या. स्वयंपाक करता करता आईसाहेब बसलेले आहेत. आईसाहेबांच्या बाजूला आज निवृत्तीनाथ बसलेले आहेत. आणि आईसाहेब म्हणतात, निवृत्ती बेटा, तू ज्येष्ठ आहेस बर का. ज्येष्ठ पुत्र हा इतर भावंडांसाठी वडिलांच्या समान असतो. ज्या वेळेला आम्ही इथं नसणार, ज्या वेळेला काही कारणास्तव आम्ही दोघं या ठिकाणावरून जाऊ, त्यावेळेला निवृत्ती तुला तुझ्या भावंडांचा सांभाळ करायचा आहे. तू वचन दे मला की आमच्या पश्चात तू या तीनही भावंडांचा अखंड शेवटच्या श्वासापर्यंत सांभाळ करशील. म्हटली, आई मी तुला वचन दिलं. आजपासून ज्ञाना माझा पुत्र आहे, आजपासून सोपान माझा पुत्र आहे आणि मुक्ता माझी कन्या आहे म्हटले. आई तू निश्चिंत राहा. निवृत्तीनाथांना लक्षात येतच नव्हतं की आई असं का म्हणते आहे. पण एक गोष्ट माहीत होतं की एक दिवशी विठ्ठलपंत आणि रुक्मिणी आईसाहेब आळंदीमध्ये गेल्या होत्या आणि धर्मसभा भरली होती. याचा अर्थ धर्मसभेने काहीतरी निर्णय नक्कीच दिलेला आहे आणि कदाचित त्या निर्णयामुळे आई असं बोलत असेल, अशी जराशी कल्पना निवृत्तीनाथांच्या मनामध्ये. आईला वचन दिलं. रुक्मिणी आईसाहेबांनी आज स्वतःच्या हाताने निवृत्तीनाथांना घास भरवले, ज्ञानोबारायांना घास भरवले, सोपान देवांना घास भरवले आणि छोटीशी मुक्ताबाईला मांडीवरती बसवलं आणि घास भरवत आहेत. चारही भावंडांना पोटभर जेवू घातलं, चारही लेकरांना झोपी घातलं आणि आता मात्र रुक्मिणी आईसाहेब आणि विठ्ठलपंत जेवायला बसले. परंतु दोघांना सुद्धा ते गोड गोड असणारे घास आज कडू लागत होते. रुक्मिणी आईसाहेबांची नजर सतत निवृत्तीवरती होती, सतत मुक्ताबाईवरती होती. मुक्ताबाई अति लाडाची, कारण सगळ्यात लहान आहे. निवृत्ती हा समजदार आहे, स्वतःच्या वयापेक्षा वयाच्या मानानं हा अधिक समजदार आहे हे माहीत होतं दोघांना सुद्धा. सोपान भोळा आहे, ज्ञाना हुशार आहे. आपल्या लेकरांमध्ये कोणकोणते गुण आहे याची पूर्ण जाणीव दोघांनाही होती. पण मुक्ताबाई जराशा लहानच होत्या. अजून स्वतःच्या हाताने स्वतःची वेणी सुद्धा घालता येत नव्हती, वस्त्र सुद्धा परिधान करता येत नव्हते. परंतु नियती, प्रारब्ध आणि जे आपल्या वाट्याला आलं त्याचा स्वीकार विठ्ठलपंत गेल्या कित्येक वर्षांपासून करत आहे. आणि आज हा जो निर्णय दिला, या निर्णयाचा स्वीकार सुद्धा विठ्ठलपंतांनी केला. विठ्ठलपंत म्हणायचे, रुक्मिणी अगं धर्मसभेने हा जो निर्णय दिलेला आहे हा मला दिलेला आहे, कारण पाप माझ्याकडून घडलेला आहे. मग तू माझ्यासोबत कशाला येतेस? त्यावेळेला रुक्मिणी आईसाहेब म्हणायच्या की जरी तुम्हाला देहांत प्रायश्चित्त घ्यायला सांगितलेलं आहे तरी सुद्धा तुमच्या पश्चात मी जीवन जगू शकत नाही. म्हटले, मग जर का तू माझ्यासोबत निघून आली तर आपल्या लेकरांचा सांभाळ कोण करेल? त्यावेळेला आईसाहेब म्हणतात, ज्या देवाने यांना जन्माला घातलेला आहे तोच भगवंत यांचं रक्षण करेल. सारा भार आता त्याच्यावरती सोपवून दिलेला आहे. दोघांचा संवाद आरंभ झालेला आहे. संवाद करता करता मध्यरात्र उलटून गेली आणि मध्यरात्रीच्या समयाला अचानक विठ्ठलपंत आणि रुक्मिणी आईसाहेबांनी झोपडीच्या बाहेर आपलं पाऊल टाकलं. विठ्ठलपंत समोर चालत आहेत. एक वार रुक्मिणी आईसाहेबांनी चारही भावंडांकडे वळून पाहिलं, पुन्हा आपलं मन घट्ट केलं आणि आता मात्र वाटचाल करता 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 विठ्ठलपंतांनी आणि रुक्मिणी आईसाहेबांनी इंद्रायणीमध्ये प्रवेश केला आणि स्वतःच्या देहाचं समर्पण करून दिलं. कशासाठी? स्वतःच्या पोटच्या या चारही लेकरांना समाजाने स्वीकारावं हा शुद्ध हेतू मनामध्ये धारण करून आज विठ्ठलपंतांसारखे पिता, रुक्मिणी मातेसारखी माता स्वतःच्या लेकराच्या भविष्यासाठी देहाचं समर्पण करून देत आहेत. हा त्याग एकमेव आईच करू शकते. हा त्याग एकमेव
वडीलच करू शकतात. पहा, लक्षात घ्या, जोपर्यंत आपण ते होत नाही तोपर्यंत आपण त्याच्या संबंधात काहीच बोलू शकत नाही किंवा आपण ती गोष्ट समजूनच घेऊ शकत नाही. मग आपण याच्या आधी किती जरी ऐकलं, किती जरी आपण तसं समजून घेण्याचा प्रयत्न केला, वागण्याचा प्रयत्न केला, पण तरी सुद्धा लक्षात घ्या, जोपर्यंत पिता होत नाही, वडील आपण होत नाही, तोपर्यंत वडिलांचं दुःख, वडिलांचा त्याग नाही लक्षात येत. आई समजून घ्यायचं असेल तर त्याच्यासाठी आधी आईच व्हावं लागतं. पुस्तक वाचून, 4 वाक्य वाचून आई कधीच कळत नाही. 4 गोष्टी मोठ्या करून, जरासे पैसे कमवून वडील कधीच होता येत नसतं. याच्यासाठी वडील व्हावं लागतं. मग लक्षात येतं की वडिलांचा त्याग लक्षात येतो, वडिलांचं वात्सल्य लक्षात येत असतं. म्हणून आधी आई व्हावं आणि मग आईबद्दल बोलावं. आधी पिता व्हावेत आणि मग पिताबद्दल बोलावं, वडिलांबद्दल बोलावं. इकडे निवृत्तीनाथ, ज्ञानोबाराय, सोपानदेव, मुक्ताबाई विश्रांती घेत आहेत, झोपलेल्या आहेत. ही जी घटना घडली, या घटनेचा यत्किंचितही जाणीव या 4ही भावंडांना नाही. पण पहा, अचानक विठ्ठलपंत आणि रुक्मिणी आईसाहेब निघून गेलेले आहेत. प्रभात समय झाला, जरासं उजाडायला लागलं आणि निवृत्तीनाथांना जाग आली. निवृत्तीनाथांनी पाहिलं, अंथरुणावरती आई नाही, वडील नाहीत. निवृत्तीनाथ उठायच्या आधी रुक्मिणी आईसाहेब उठायच्या, विठ्ठलपंत उठायचे. निवृत्तीनाथ ज्या वेळेला उठायचे ना, त्यावेळेला विठ्ठलपंतांच्या मंत्राच्या पठणाचा आवाज यायचा, रुक्मिणी आईसाहेबांच्या बांगड्यांचा आवाज यायचा. पण आज निवृत्तीनाथ उठलेले आहेत. घरामध्ये शांतता आहे, गंभीर शांतता आहे. बाहेर येऊन पाहतात, वडील कुठेच दिसले नाही. असं वाटलं स्नानासाठी इंद्रायणीमध्ये गेले असतील, म्हणून वाट पाहिली, बराच वेळ वाट पाहिली. आता मात्र पूर्णपणे उजाडलं होतं. आई दिसली नाही, वडील दिसले नाही. आणि अचानक निवृत्तीनाथांच्या लक्षामध्ये आलं की काल आई मला काहीतरी सांगत होती, आणि याचा अर्थ हाच आहे की धर्मसभेने जो निर्णय दिला, तो निर्णय हा नक्कीच देहांत प्रायश्चित्ताचा असणार. जशीच ह्या गोष्टीची जाणीव झाली, महाराज निवृत्तीनाथ धरणीवरती पडले, आक्रोश केला, मोठ्याने रडायला लागले. आणि आईचा धावा केलेला आहे, भगवंतांचा धावा केलेला आहे, सद्गुरूंचा धावा केलेला आहे. म्हटले, सद्गुरुनाथा, अहो अशी कशी माझी आई आणि वडील आम्हा 4ही भावांना सोडून निघून गेले? आता यांच्या पश्चात मी कसं जगणार आहे? यांच्या पश्चात मी माझ्या भावंडांचा कसा सांभाळ करणार आहे? यांच्या पश्चात मी ज्ञानाला कसं समजावून सांगू की आता आपले आई वडील नाहीत? कसा मी यांना धीर देऊ आणि कसा मी स्वतः धीर धरू? म्हटले, गुरु महाराज काहीतरी करा. एवढ्या वेळामध्ये ज्ञानोबारायांना जाग आली. ज्ञानोबाराय बाहेर येऊन पाहिलं तर निवृत्तीनाथ ओट्यावरती बसले होते, शांत होते, गंभीर होते, नेत्रांमध्ये अश्रू होते. ज्ञानोबाराय निवृत्तीनाथांजवळ येऊन पोहोचले आणि म्हणतात, दादा, अरे आई कुठे आहे रे? मला बाबा सुद्धा दिसले नाहीत. आता मात्र निवृत्तीनाथांना स्वतःचे अश्रू सावरता आले नाहीत आणि निवृत्तीनाथांनी ज्ञानोबारायांना घट्ट आलिंगन दिलं. दादा, तुला काय झालं रडायला? तू असा रडतो का? एवढ्या वेळामध्ये सोपानदेव उठले. सोपानदेवांचा आवाज ऐकून छोटीशी मुक्ताबाई उठली आणि तीनही भावंड निवृत्तीनाथांजवळ येऊन पोहोचले. दादा, तुला काय झालं रडायला? आणि आपले आई बाबा कुठं आहेत रे? आता मात्र निवृत्तीनाथांना स्वतःला सावरता आलं नाही आणि निवृत्तीनाथ म्हणतात, ज्ञाना, सोपाना, मुक्ता, आपले आई वडील
समाजानं आपल्याला स्वीकारावं, ज्ञानाचा व्रतबंध संस्कार व्हावा, त्याची मौंज व्हावी, म्हणून आपल्या आई वडिलांनी आज आपल्यासाठी देहांत प्रायश्चित्त घेतलेलं आहे. जसंच हे मुक्ताबाईनं ऐकलं, एक टाहो फोडला, निवृत्तीनाथांना जाऊन बिलगली. म्हटले, दादा, अरे तू ज्येष्ठ आहेस ना, तू म्हणायचं ना बाबांना, आईला, आई आम्हाला सोडून जाऊ नकोस म्हणून तू का रोकलं नाहीस? त्यावेळेला निवृत्तीनाथ ज्ञानाची भाषा बोलायला लागले. कारण माहित होतं की आता भावावेगामध्ये वाहून जाणं उपयोगाचं नाही. आता स्वतःला सावरावं लागणार आहे, स्वतःला धीर द्यावा लागणार आहे, ज्ञानाला धीर द्यावा लागणार आहे, मुक्ताला धीर द्यावा लागणार आहे. समजावून सांगितलं. म्हटले, आईंनी तुमच्या साऱ्यांची जबाबदारी आता माझ्यावरती दिलेली आहे. मुक्ते, तुला आईला पाहायचं असेल, माझ्याकडे बघ. ज्ञाना, तुला वडिलांना पाहायचं असेल, माझ्याकडे बघ. मी आजपासून तुमची आई आहे आणि मी आजपासून तुमचा पिता आहे. आज चारही भावंड सिद्ध बेटावरती प्रभात समयाला समस्त जगाला प्रकाश दान करणारा जो सूर्य आहे, त्या सूर्याची माता आणि त्या सूर्याचे पिता आज सिद्ध बेटावरून कायमचे निघून गेलेले आहेत. जो सूर्य या समस्त चराचराला प्रकाशित करतो, त्या सूर्याचं तेज आज लिप्त होऊन गेलं, अलिप्त होऊन गेलं. आळंदी तर प्रकाशाने लखलख करते आहे, पण सिद्ध बेटावरती आता मात्र कायमचा अंधार झालेला आहे. ज्या वेळेला आई वडिलांनी देहत्याग केला, त्यावेळेला निवृत्तीनाथ 10 वर्षाचे होते, ज्ञानोबाराय 8 वर्षाचे होते, सोपानदेव 6 वर्षाचे होते आणि मुक्ताबाई 4 वर्षाच्या होत्या. पहा, एवढी लहान लहान भावंड आहेत, ज्यांच्याकडे पाहावं तर अलौकिक रूप आहे, अलौकिक स्वभाव आहे, अलौकिक वागणं आहे, पण अशा सत स्वभावाच्या सत्पुरुषाच्या वाट्याला आज त्याग आला. कुणामुळे? समाजामुळे. काल परवा आपण श्रवण केलं की जसं आपल्याला आपल्या नेत्रामध्ये गेल्याला एखादा कचरा सहन होत नाही, दातामध्ये अडकलेलं एखादा अन्नकण जसं आपल्याला सहन होत नाही, तसा समाजाला साधू सहन होत नसतो. आळंदीकरांना सहन झाले का सिद्धोपंत? आळंदीकरांना सहन झाले का विठ्ठलपंत? आळंदीकरांना सहन झाल्या का रुक्मिणी आई साहेब? नाही महाराज. आणि त्याचाच परिणाम की आज ज्ञानोबारायांच्या निवृत्तीनाथांच्या मस्तकावरती असलेलं कृपाछत्र हिरावून घेण्यात आलं. आता मात्र निवृत्तीनाथांनी स्वतःला सावरलेलं आहे आणि आता निवृत्तीनाथ म्हणतात, ज्ञाना, आता आपल्याला इथून पुढे आपले बाबा जे जे काही करायचे ते आता आपल्याला सारं करावं लागणार आहे. निवृत्तीनाथ म्हणतात, ज्ञाना, स्नान करून घे, आता आपण 2 जण भिक्षा मागण्यासाठी आळंदीमध्ये जाऊ म्हटले. ज्ञानोबारायांना आळंदीमध्ये जाण्याची इच्छाच होत नव्हती, कारण त्यांनी विठ्ठलपंतांच्या मुखमंडलावरती पाहिलं होतं की आळंदीमधली माणसं कशी वागणूक देतात. पण आज दादांनी सांगितलं की ज्ञाना, जायचं आहे. निवृत्तीनाथ उठले, आपल्या खांद्यावरती झोळी घेतली. ज्ञानोबाराय उठले, खांद्यावरती झोळी घेतली आणि आळंदीच्या गल्ल्यांमधून, रस्त्यांमधून आज निवृत्तीनाथ आणि ज्ञानोबाराय चालत आहेत. छोटेसे आहेत ज्ञानोबाराय, 8 वर्षाचे. एका घरासमोर ज्ञानोबाराय येऊन पोहोचले आणि मृदू आवाजामध्ये उच्चार केला, ओम भवती भिक्षाम देही.
इतका गोड आवाज त्या पतिव्रतेच्या कानावरती येऊन पडला आणि पतिव्रतेनं आपल्या घरामध्ये जो काही शिदान्न होतं, कोरान्न होतं, ते कोरान्न घेतलं आणि बाहेर येऊन पोहोचला. हे पाहिलं त्या घरामध्ये जो थोर पुरुष होता, जो कर्ता पुरुष होता, जो पंडित होता, त्यानं पाहिलं की हा संन्यासाचा पोरग आज माझ्या दारासमोर येऊन पडलेला आहे. ते शास्त्री त्याच ठिकाणावरती उभे होते. ज्ञानोबारायांच्या लक्षातही आलं नाही आणि अनायासे ज्ञानोबारायांच्या देहाची जी सावली होती ती सावली त्यांच्या अंगावरती पडली. जशीच सावली अंगावरती पडली, एवढा क्रोध आला महाराज, एवढा क्रोध आला. नको नको अशा शब्दामध्ये त्या छोट्याशा लेकराला आज ते बोलत आहेत. पण ज्ञान संपन्न आहेत ज्ञानोबाराय, एक शब्द सुद्धा उलट बोलले नाही. ज्ञानोबाराय काहीच बोलत नाही. या गोष्टीचा सुद्धा राग आला आणि आता मात्र न राहवता त्या शास्त्रींनी ज्ञानोबारायांच्या गालामध्ये चटकन मारले. एवढं अलौकिक रूप आहे, गोरे गोरे पान आहेत ज्ञानोबाराय, आणि जसंच गालावरती चापट मारली महाराज, संपूर्ण गाल लाल होऊन गेला. नेत्रांमध्ये अश्रू तरळून आले. अचानक बाबांची आठवण झाली आणि आता मात्र ज्ञानोबाराय म्हणतात, शास्त्रीजी अहो, माझी सावली तुमच्या अंगावरती पडली तर तुम्ही स्नान करण्यासाठी जाणार होतात. आता तर तुम्ही माझ्या देहाला स्पर्श केला आहे, आता तुम्हाला 108 वेळेला स्नान करावं लागेल म्हटले. एवढंच बोलले, पण ते सुद्धा सहन झालं नाही आणि त्याच शास्त्रींनी ज्ञानोबारायांच्या झोळीमध्ये काहीही न टाकता त्यांना स्वतःच्या दारासमोरून हाकलून दिलं आणि धडसावून सांगितलं, पुन्हा जर का आळंदीमध्ये पाऊल ठेवताल तर याद राखा. ज्ञानोबारायांनी ते शब्द सुद्धा पचवले. संध्याकाळपर्यंत भिक्षा मागितली, परंतु आज झोळीमध्ये एक दाना सुद्धा येऊन पडला नाही. सकाळी सकाळीच आई वडील निघून गेलेले आहेत. सकाळपासून अन्नाचा एक कण सुद्धा उदरामध्ये गेलेला नाही. तसेच संध्याकाळच्या समयाला घरी येऊन पोहोचले. मुक्ताबाई वाट पाहते आहे की ज्ञाना काहीतरी आणेल, दादा काहीतरी आणेल आणि आई जसा स्वयंपाक करायची तसा स्वयंपाक मी करेल आणि माझ्या दादाला खाऊ घालेल. म्हणून झोपडीच्या दाराजवळच वाट पाहते आहे. पाहिलं की ज्ञाना आलेला आहे, दादा आलेला आहे. झोळीमध्ये पाहते तर एक कण सुद्धा नाही. पण पहा, आईचं छत्र हरवलं की मुलगी समजदार होतच. हे जसं सूत्र आहे. पाहिलं झोळीमध्ये काहीच नाही. मुक्ताबाई म्हणते, दादा अरे बरं झालं आज झोळीमध्ये तू काहीच आणलं नाही. अरे आज मला भूकच लागली नाही म्हटले. सोपानाला मी मगाशी विचारलं तर सोपान म्हणे, मुक्ते आज मला भूकच नाही. शिदान्न जरी आलं तरी सुद्धा आज तू स्वयंपाक करूच नकोस. आज काही भूकच लागली नाही. आणि बघ दादा, देवाच्या कृपेने आज काहीच झोळीमध्ये आलेलं नाही. निवृत्तीनाथांना माहित होतं भूक लागलेली आहे. सकाळपासून उदरामध्ये अन्नाचा कण गेलेला नाही. आईनं काल रात्रीला जे खाऊ घातलं होतं तेवढंच, आणि त्याच्यावरतीच संध्याकाळ होऊन गेली. निवृत्तीनाथांनी मुक्ताबाईला जवळ केलं. म्हटले, मुक्ते आज ज्या समाजामुळे आज तुझ्यावरती उपाशी राहायची वेळ आली त्या समाजाला एक दिवस मी तुझ्या पायावरती वाकायला भाग पाडेल. वचन दिलं निवृत्तीनाथांनी मुक्ताबाईला. एका भावानी बहिणीला वचन दिलं की ज्या समाजामुळे आज तू रडते आहे, एक दिवस तोच समाज तुझ्यासाठी रडेल.
नुसताच भाऊ नाही महाराज, तर असा भाऊ की जो सदाशिव आहे. आणि ज्या वेळेला असा सदाशिव वचन देतो, त्यावेळेला त्या वचनाची पूर्ती ही संपूर्ण प्रकृती करत असते. त्या वचनाची पूर्तीसाठी, ते वचन पूर्ण होण्यासाठी प्रकृती सहकार्य करत असते. तो दिवसही तसाच निघून गेला. दुसऱ्या दिवशीचा दिवस उजाडला. त्या दिवशी सुद्धा तसाच प्रकार घडला. परंतु एक दिवस अचानक रात्रीच्या समयाला सारी भावंड झोपलेली होती. त्यावेळेला अचानक कुणीतरी दार वाजवलं. निवृत्तीनाथांनी पाहिलं, म्हटले कोण आहे? त्यावेळेला एक वृद्ध म्हातारी आजी म्हटली, नाथा, निवृत्ती पोरा, मी आहे, दार उघड. सिद्ध बेट आहे बर का, अंधार आहे, पूर्ण अंधार आहे, की ज्या बेटावरती फक्त हे 4 लेकरं राहत आहेत आणि इतर मनुष्य एकही नाही. त्याच ठिकाणावरती वन्यजीव राहत आहेत. आणि अशा अंधारामध्ये एक कुटी आहे आणि त्या एका कुटीमध्ये फक्त 2 दिवे जळत आहेत. एक तुळशी समोर आणि एक आत घरामध्ये गोपालकृष्णा समोर. आणि या अशा अरण्यामध्ये, अशा या बेटामध्ये ही 4 लेकरं जीवन जगत आहेत. त्या आजींनी सांगितलं, निवृत्ती बेटा, मी आहे, दार उघड. निवृत्तीनाथांनी दार उघडलं आणि पाहतात तर काय, त्या आजींनी स्वतःच्या हातामध्ये दशम्या घेऊन आलेल्या होत्या. आजी म्हणायला लागल्या, बेटा निवृत्ती, त्या दिवशी तू आळंदीमध्ये आला होतास, पण आम्हाला आळंदीकरांनी सांगितलं, आळंदीमध्ये जे शास्त्रज्ञ राहतात, जे शास्त्री राहतात, पंडित राहतात, कर्मकांडी जे राहतात, त्यांनी धडसावून सांगितलेलं आहे की या संन्याशाच्या पोरांना जर का तुम्ही भिक्षा न दिलं तर तुम्हाला सुद्धा वाळीत टाकण्यात येईल. आणि त्याच भीतीनं बेटा आम्ही तुमच्यापर्यंत येऊन पोहोचलो नाही. पण आता तुम्ही निश्चिंत राहा. आजपासून रोज सायंकाळच्या समयाला अंधार पडला की तुमच्या घरामध्ये अन्न पोहोचेल. हे ज्यावेळेला निवृत्तीनाथांनी ऐकलं महाराज, सद्गुरूंचं स्मरण झालं आणि लक्षात आलं की आज या आजीला माझ्या सद्गुरूंनी धाडलेलं आहे. 2 दिवसांपासून उपाशी आहेत ही 4ही भावंड आणि 3ऱ्या दिवशी आजी येते आहे. ही कृपा नाही तर काय? सद्गुरूंची कृपा, आई वडिलांची कृपा. आणि म्हणून आज निवृत्तीनाथांच्या घरामध्ये दशम्या आल्या. बाळकृष्णाला नैवेद्य दाखवला आणि साऱ्याही भावंडांनी तो प्रसाद आनंदाने सेवन केलेला आहे. आता ज्ञानोबारायांच्या मनामध्ये एक गोष्ट सतत चालू झाली की ज्या कारणासाठी आई वडिलांनी देहांत प्रायश्चित्त घेतलं, त्या कारणाची सिद्धता, त्या कारणाची पूर्ती आता मलाच करावी लागेल. आणि म्हणून ज्ञानोबारायांनी निवृत्तीनाथांजवळ सारखं तेच मागणं सुरू केलं. म्हटले, दादा, एक दिवस आपण धर्मसभेमध्ये जायचं आणि आपण शुद्धीपत्र मागायचं. परंतु निवृत्तीनाथ म्हणायचे, ज्ञाना, अरे मला सांग बेटा, आपल्याला शुद्धीपत्राची आवश्यकता आहे का? ते आत्मतत्व पाहावं तर ते परिपूर्ण शुद्ध आहे. ते तत्व आपण धारण केलेलं आहे. मग आपल्याला कशासाठी शुद्धीपत्राची आवश्यकता? पण ज्ञानोबाराय हे कशासाठी आले होते? वर्णाश्रम धर्माचं पालन कसं करावं हे शिकवण्यासाठी ज्ञानोबाराय आले होते. आणि त्याच हेतूसाठी ज्ञानोबारायांनी निवृत्तीनाथांकडे सारखं एकाच गोष्टीचं मागणं सुरू केलं की आपण धर्मसभेमध्ये जाऊ. आता कशा पद्धतीनं ज्ञानोबाराय, निवृत्तीनाथ, सोपानदेव आणि मुक्ताबाई आळंदीमध्ये धर्मसभेसमोर येऊन पोहोचतात. धर्मसभा काय निर्णय देते? कशा पद्धतीनं पैठणामध्ये जाणं होतं? कशा पद्धतीनं ज्ञानेश्वरीचा आविष्कार होतो? हा सारा कथाभाग तुम्ही मी सुद्धा श्रवण करू उद्याच्या सत्रामध्ये. झालेली सेवा गुरु महाराजांच्या चरणी समर्पित करून देऊ या ठिकाणावरती आजच्या सेवेला पूर्णविराम. सद्गुरुनाथ महाराज की जय.